ला 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आव्हानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची भिंतींसारखी भिंत काय ताजमहाल आहे संगमरवरी? वय तुम्ही बी या भिंतींकडं कधी अभिमानानं बघा, मायेनं हात फिरवा आणि मग बघा. म्हणून मायेनं हात फिरवा, खराब होतील माझे हात. इथे गनिमी का व्हावा? छान. इथे पत्रिका वाटल्या जातात आणि आपण अजून इथे हाच विचार करतोय की चढाई कुठून आणि कशी करायची. हो, पण मग आपण करायचं तरी काय हे तरी कळू दे. हे प्रकरण परस्पर मिटलं ना तर फार बरं होतं. वर आपण त्यांना परवानगी नाकारली नाही असंही वाटू शकतं. एक्झॅक्टली. जाऊ आपण सगळे लग्नाचे लाडू खायला. अप्पा, अहो इथे काय बोलतोय आणि तुम्ही काय बोलताय? लाडू म्हटलं की लग्न आलं, तसंच लग्न म्हटलं की लाडू आलेच की. काय ना नाही, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग त्या इनामदारांच्या बायकोच्या भाच्याचं. तर सगळे जाऊ एकत्र लाडू खायला. हो हो, तू जसं ठरवशील ना तसंच होईल. फक्त तू त्या मनीषाला जरा पटव. खरंय, ऑन अ सिरियस नोट, येस, मी आजच बोलते तिच्याशी. बरं मी निघू आता, मला खरंच खूप उशीर झालाय. आप्पा जेवून घ्या हा नीट. अण्णा तुम्ही जेवला असतात तर किती बरं वाटलं असतं मला. आप्पा येते हा. कोण कोण थोडी दाखवीन आपण काय घालणार काय कसल्या गप्पा चालल्या आहेत. कुणाकडे लग्न आहे? मला आहे की नाही आमंत्रण? हो आहे ना, तुम्हाला सुद्धा आणि अप्पांना सुद्धा आहे. अरे वा, मी नक्की सांगेन अप्पांना. त्यांच्या वतीनं आधीच थँक्यू तुला. मग भरपूर माणसं येणार असतील? हो ना, किमान 800 तरी असतील. अरे बाप रे, आकडा फारच मोठा आहे ग. फारच मोठा गोतावळा आहे तुमचा. नाही म्हणजे कुटुंबच असेल मोठा. आता इनामदारांच्या घरचं लग्न म्हणजे. पण मग आपल्या शाळेच्या रूम्स कमी नाही पडणार? आणि आपल्याकडे स्वच्छतागृह सुद्धा तशी मोजकीच आहेत ना? अहो बाई, स्वच्छतागृह नसली तर लोक बाहेरच जातात. हो, that's so sad. पण आपल्याकडे तर म्हणजे वॉश बेसिन्स पण मोजक्याच आहेत. ते काय कुठेही थुंकतात. अरे रे बापल्या. आपल्या गावातल्या लोकांना भिंतीवर थुंकायला भारी आवडतं. भिंतींवर? अरे मग आपण रंगवलेल्या भिंती रंगीत होतील आणि काय. हसू नका ग, म्हणजे आपली मेहनत पाण्यात जाणार. इतके कष्ट केलेत तुम्ही मुलींनी, सगळे वाया जाणार. पण लग्न तर होणारच.
त्याचा पण काहीच करू शकत नाही. देवळात होतं तेव्हा देवळं सुद्धा घाण करतात का ग लोक? अहो नाही बाई, देवळात पुजारी बाबा हातात काठी घेऊनच बसलेले असतात, त्यामुळे तिकडे नाही घाण होत. आणि तिथे शौचालय सुद्धा भरपूर आहेत. पण तिथे माणसं कोणाचं ऐकणार? असं काय होईल ते होईल. आपण आपलं काम करूया. चला वह्या काढा बघू सगळेजण. हो. ही कालची कविता वाचायची. मनीषा, काय झालं बाळ, लक्ष नाहीये का? वही काढ ना. हो. आणि ती कविता वाच, बालकवींची कालची. मनीषा, काय झालं? राहू दे. सुजाता, तू वाच. हो बाई. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. क्षणात फिरुनी ऊन पडे. पुन्हा वाच. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, सरसर शिरवे, सरसर शिरवे, क्षणात कोवळे ऊन पडे. क्षणात फिरुनी ऊन पडे. पुन्हा लिहून काढ, चुकीची लिहिली असलीस तर. नमस्कार पाटील मॅडम. नमस्कार. सहजच आले होते. म्हटलं तुमच्या घरी कार्य आहे, काही मदत लागली तर सांगा, संकोच करू नका. हं? हो हो, नक्की सांगेन. काय आहे, आपलं गाव एकीने राहतंय म्हणून तर आपण गुण्या गोविंदांनी नांदतोय. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण काय? पाटील बाई, काय झालं? गावाबाहेरची काही माणसं आहेत, त्यांना बघवत नाही ना हे. काय म्हणालात? काही नाही. देवळाचं ते झालं का? देऊळ? हो. लग्न शाळेत करायचं ठरवलंय आपण. बसा. तुमच्याकडून ठरलं असेल, पण शाळेकडून ठरलं का? हो, त्यात काय ठरायचं? हो, पूर्वीचा काळ वेगळा होता. आता गावाबाहेरची माणसं शाळेत हुकूम गाजवतात. पाटील बाई, जाऊ द्या ना साहेब, मी येते. काही लागलं तर सांगा. उलगडून सांगा काय ते. अहो, साधं आहे. त्या नव्या बाई प्रेरणाताई, त्यामुळे त्यांचं मत असं आहे की शाळा ह्या असल्या कार्यक्रमाला वापरायची नाही. शाळा गावकऱ्यांची आहे ना, मग का नाही वापरायची? खराब होते म्हणे. हे बघा, धुवून देऊ परत.
अहो पण त्यांना चालत नाही ना हे. म्हणे वास्तूचा दुरुपयोग आहे हा. येते मी. थांबा. पाटील मॅडम, शाळेत लग्न लावणार आहोत आम्ही. तमाशाचे फड नाही रंगवत आहोत. मला प्रेरणाबाईंचा नंबर द्या. नाही नाही नको. मी नाही बाई. म्हणजे माझं नाव नको. माझ्या मिलीच्या तीळ भिजत नाही तोंडात. पाटील मॅडम, प्रेरणाबाईंचा नंबर द्या. सांगते. 9821. क्षणात कोवळे ऊन पडे. क्षणात फिरूनी ऊन पडे. पुन्हा लिहून क्षणात काढती. फिरूनी- एक मिनिट हा. हॅलो. मी इनामदार बोलतोय. ओ नमस्कार इनामदार साहेब. तुझ्या बाबांचा फोन आहे. तुम्हाला मनीषाशी बोलायचंय का? मला तुमच्याशीच बोलायचंय. मी जरा वर्गावर होते. एनिवे बोला बोला. हे पहा, शाळा गावकऱ्यांची आहे. हो तशी ती अण्णांच्या ट्रस्टची सुद्धा आहे, म्हणजे संस्थेची. आणि तुम्ही आणि संस्था काही वेगळे नाही आहात ना इनामदार साहेब. संस्था ही तुमची, शाळा ही तुमचीच. बोला ना. आम्हालाही ती घरच्या कार्यासाठी हवी. एक मिनिट. लग्न कार्यासाठी ना? हो. हा मग घ्या ना. विचारायचं काय त्या? म्हणजे लग्न शाळेत लावायचंय ना? लावा ना. म्हणजे तुमचा विरोध नाही. कमाल आहे तुमची. मी कोण आहे अहो? मी कशाला विरोध करू? मग हे पक्क ना? हो हो तर बिलकुल पक्क. 100%. बर बर. काहीतरीच सांगता पाटीलबाई तुम्ही. त्या तर खुश झाल्या. म्हणाल्या खुशाल घ्या शाळा वापरायला. अहो पण या तुम्ही. गोष्ट उमलत्या मनाची. जी. काय 800 माणसं? अरे बापरे, हा आकडा जरा जास्त आहे हो. आय एम सॉरी इनामदार साहेब, पण इतक्या माणसांची सोय शाळेत होणं शक्य नाही. 800 माणसं म्हणजे जरा आकडा फार मोठा आहे. आपल्या आवाक्या बाहेरचा. ठीक ठीक आहे ठीक आहे. बाई काय म्हणाले बाबा? नाही ते म्हणाले भिंती पुसून देतील. पण आपली चित्र खराब होतील ना? हो आता ते तर होणारच. पण हरकत नाही, पुढच्या वर्षी आपण नवीन मुलींकडनं करून घेऊ. पुन्हा सगळे कष्ट करावेच लागतील ना. पण बाई मुळात तुम्ही परवानगीच का दिली? काय करायला हवं होतं?
मी नाही म्हटलं असतं तर त्यांनी ऐकलं असतं. बाई शाळेत लग्न नकोच. बेटा हा हट्ट माझ्याकडे करून काही उपयोग नाही. खरंच माझ्या हातात काही नाही. घरी जाऊन सांगून बघ, तुझं मन नाही मोडणार बाबा. तू घरी गेलीस ना की तुझ्या बाबांशी बोलून बघ एकदा. सांग त्यांना की आमच्या शाळेच्या भिंती खराब होतील, आम्ही इतकी मेहनत केली आहे. आणि आशुराले तरी लपवू नकोस. तुझं मन नाही मोडणार ते. तू प्रेम करतात ना तुझ्यावर. हे चला आपण नाही त्या लग्नावरतीच बोलत बसू. जे व्हायचं तेच होणार. वह्या काढा बघू. ती कविता एकदा वाचतेस ना पुन्हा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. इनामदार स्वतःच निर्णय बदलतात की नाही बघा. ते स्वतःच निर्णय घेतील आता देवळात लग्न करण्याचा. नाही हो, मी कुठलाही वाद न घालता, कुठलंही भांडण न काढता ते आपणून म्हणतील की आता हे लग्न देवळातच होणार म्हणून. पण तुम्ही पण जरा धीर धरा. सांगेन ना सगळं, पण आता नाही. मिशन कंप्लीट झाल्यावरती, अकम्प्लिश झाल्यावरती स्वतःच सांगते. कुठलाही उहापोह नाही, कुठलंही टेन्शन नाही. सगळं छान होणार. कुठलेच कष्ट वाया जाणार नाही. ठेवते. मनीषा, आई बाईने सांगितलं ना अगदी तसं कर. काय हो हे बघ, घरात जा आणि सरळ भुकड बसा. हो बरोबर, असंच कर. चालेल. आता ना तुम्ही माझी ऍक्टिंग बघा. मी निर्णय बदलायलाच लावते बाबा. बरं ऐक मनीषा, ऑल द बेस्ट. हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाबा, बाबा, बाबा. मनीषा, काय झालं? मनीषा, काय झालं? हा, आज शाळेत काय झालंय का? नाकाचा शेंडा का फुललाय तुझा? बाबा, हे काय चालवलंय? मी काय केलं? बाबा, तुम्ही माझ्या भावाचं लग्न देवळात का नाही करत आहे? आणि शाळेतच का? हो, मग त्यात काय झालं? नाही, शाळेत नाही. का? काय झालं? काय होणार आहे ते सांगते. हे पाहुणे सगळीकडे थुंकून ठेवणार. वर फोडण्यांचे डाग, भिंती खराब होणार ना. गोष्ट उमलत्या मनाची. आणि त्या भिंतीवरती आम्ही स्वतः चित्र काढली आहे, ती स्वतः रंगवली आहेत. असं कसं करू शकतात तुम्ही बाबा? शहाणपणा नको जास्त.
कळतंय मला हे. मी बघते. अगं 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 नको 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 अगं, 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 पाठी- वेडीच पाठी- आहे. पाठी- घे. अगं मी बघते ना. काही नको थांब जरा. काय होतंय ते बघूया तरी आधीच ना. मी उगाच काय बाबा पण भिंती खराब होतील त्याचं काय? शाळा धुवून देऊ आपण त्यांना. हे बघ, आगाऊपणा पुरे झाला. काय खराब होईल ते रंगवून देऊ आम्ही. टाकू पैसे शाळेच्या तोंडावर. पण इनामदारांच्या घरचं लग्न शाळेतच होणार. पण बाबा मी स्वतःच्या हाताने रंगवली ती भिंत. पैसे टाकून सगळ्याच शाळांच्या भिंती रंगवता येतात. फार ऐकून घेतलं. लहान मुलांनी मोठ्यांच्या कामात नाक उपसायचं नाही. जा तुझ्या खोलीचा. ना हे नाही ऐका. अनिशा, मी नाही ऐकणार. बस. ऐकून घे. हा माझा निर्णय आहे. यात बदल नाही म्हणजे नाही. आणि हा निर्णय तुला मान्य नसेल तर नको योच लग्नाला. घरी बस. काय झालं काय झालं काय झालं काय झालं काही उपयोग नाही आता. म्हणजे बाबा आपला निर्णय बदलायला तयारच नाहीये. सगळ्या होप्सच संपल्यात आता.